जास्त एन्जॉय केला। आता कसं वाटतं? गारगार वाटतं। बसायला जागा होत नाही। बघा आता कसं पुढे माग राजे राजे। तर गाईस या इथं माडगारला एका पोझिशन आहे। घर बांधायचे नाही विरोध चालू स्लॅब वरती बघतो। पाऊस पडला ना लगेच काम पकडतो। हे रायता आणि बिर्याणी दाखव। वेज बिर्याणी। आता जेवायला बसलो आम्ही। हो कशी आली बिर्याणी? वेज बिर्याणी एक नंबर। हो कशी आली? पण केलता का मी जेवणार नाही म्हणून तुम्ही? हा पण जेवला तुम्ही? खूप रात्री तर सगळ्यात जास्त। तुम्ही काय एन्जॉय केला? जास्त एन्जॉय केला। आणि पाण्यात पण खूप मजा आली। आणि गार्डनला मजा आली। बोलूच नका। ठीक आहे नाही सगळे छोटे मुलांचे होते, माझे एवढे फक्त एकच स्लाइड होते। ठीक आहे। आम्ही जिथे राहिलो होतो त्याचं नाव आहे ओमकार सदन। ते भाऊजींचे ओळखीचे आहेत। तर तुम्हाला पण इथे राहायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघा। दादा आता काय मला दिसत नाही। प्लेस बघा एकदम भारी वाटते। मस्त गाडी बिडी लावला तुम्हाला जागा आहे एकदम भारी बसण्यासाठी। जर तुम्हाला पण मुरुडला आले तर इथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि मस्त स्वस्त आहे। निघालेलो आहेत आम्ही घरी जायला। पंढरपूरला जायला। तर आता कुठं काशीद बीचला थांबायचं काय? आणि नंतर बिर्ला मंदिर नंतर उसरली आमच्या बाबाला बघायला आलेलं आहे काशीद बीचला। आता थांबलो जरा 5-10 मिनिटं थांबू आणि जाऊ इथून। तर कसं वाटतंय काशीद बीच? तुम्हाला काय वाटतंय? मस्त। आता पाऊस पण आलेला आहे, छान वाटतंय। भिजायला नको पण तुम्हाला गारगार वाटतंय। मस्त वाटतंय। मस्त। तुम्हाला काय वाटतंय हो काकू? छान वाटतंय पण मी काकू नाही आहे, तुझी बहिणीच आहे एवढं लक्षात। हो तुला काय वाटतंय? तुला कसं वाटतंय सांग बरी? छान वाटतंय बरी। तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय। आता कसं वाटतं? गारगार वाटतं। आय लाईक इट ना बरी। आता काशीदवरून निघालो। आता चाललोय। आता कुठे जायचं आपल्याला? बिर्ला मंदिरला जाऊ आता। बिर्ला मंदिरला आलतो। पाऊस पडतो त्याच्यामुळे चाललो परत आता बिर्ला मंदिर लांबूनच आलतो।
वडखल नाक्यावर जमलोय चहा प्यायला. हे बघा ही आपली गाडी एवढी लांब लावली. आम्ही हॉटेलला आलेलो आहे पनवेलच्या सुरुची. तर बसलो ऑर्डर बिर्डर दिली आम्ही. लयच गर्दी आहे ते एकदम वेटिंगला थांबायला लागते आणि आमचा भाई झोपला आहे आणि तर ऑर्डर बिर्डर देऊन बसलो आहे. प्लेटी आल्या आहेत आम्हाला पोचून जेमतेम 2-3 तास झाले. घरी गेलतो आम्ही. घरी जाऊन आता डायरेक्ट इकडे आलो. आता यांना सोडायला जाणार आहे तर डायरेक्ट जेवून जाणार आहे. यो मुरंबा आहे. मुरंबा लोणच्याचा बनवलेला आहे. म्हणजे लोणच्याचा सॉरी आंब्याचा बनवलेला आहे. एकदम सेम बनवते ही आपली पगुताई आहे ना. सेम बनवते एकदम सेम. एकदम भारी लागतं ते खायला. तुम्ही खाशाल ना लय भारी. तुम्हाला आता कच्चे आंबे संपले पिकलेलेच आहेत तर दाखवतो नंतर. जर भेटले कच्चे आंबे तर त्याची रेसिपी सांगतो तुम्हाला कशी बनवतो. एकदम भारी लागतो. काय दिले ऑर्डर भरपूर दिले. व्हेज कोल्हापुरी दिले 2 ताल तडका 2 व्हेज कोल्हापुरी 1 प्लेट टिक्का 4 रोटी. म्हणजे संपल ना आपल्याला फुल संपल ना सगळा. आता माझी ॲसिडिटी गेली आहे. ऑर्डर आलेले आहे व्हेज कोल्हापुरी आहे नाही. व्हेज कोल्हापुरीची ऑर्डर आलेली आहे आणि रोटी. तर आता चालू करता हो. जावाय बोलवता ना जेवायला. या जेवायला. परी तुम्ही कुठली मागवली? परीची आईस्क्रीम कुठली आहे? आईस्क्रीम कुठली मागवली? हा तुम्ही कुठली मागवली? तुझी कुठली आहे? व तुमची आईस्क्रीम ही आम्ही कम आहे मिक्स करणार आहे. मिक्स तुम्ही काय मागवलं? एक हे माझा छान. तर आता जेवून आम्ही निघालोय. मस्त एकदम मजा वाटली जेवून. तुम्हाला कसं वाटलं जेवण? एकदम मस्त वाटलेलं आहे भाजीनं. तुला हो कसं वाटलं जेवण? मस्त जेवण 1 नंबर होता. आम्ही जरा एक्स्ट्रा झाला जेवण आमचा. आता गाडीत बसायला जागा होत नाही. बघा आता कसं पुढे माग राजे. तर चला आता यांना चला कामोड्याला थोडा पार्सल राहिलाय तुम्हाला पाहिलं घेऊन जा. तर आता चालू आता कामोड्याला यांना सोडायला. तर चला दाखवतो नंतर. चला तर पोचलेलो आहे फायनली. यांच्या बॅगी उतरवल्या. तर आता चालले घरी. तर कशी झाली आपली ट्रिप? 1 नंबर. मजा आली ना? आपण नंबरची निघला तर बोला फक्त. आपण 1 नंबरलाच ठेवू 100%. ही बघा बॅग फुल भरली. चला तर कशी झाली आपली ट्रिप? मस्त झाली. आता चाललो घरी. शेर खान झोपलेला आहे. उठलाय ए बच्चे. चला तर आता ताई सणा सोडून चाललोय घरी. आता पनवेलला पोचलोय. ते पण आता गेले घरी. म्हणजे अजून पोचले तर नाही. निघाले म्हणजे ते पण उरणच्या ताईचा. तर आता मी पण घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. तर आलोय घरी. खूप एन्जॉय केले आम्ही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आता दमलोय. फ्रेश होऊन मी आता रूममध्ये आलोय झोपण्यासाठी. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल नक्की तर तुम्ही लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ. आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मी आहे नवीन ब्लॉग बनवते. दुसरा ब्लॉग आहे माझा. तर जेवढं तुम्ही लाईक करशाल कमेंट करशाल शेअर करशाल तेवढं मला पण व्हिडिओ बनायला चांगलं वाटेल. तर तुमचा सपोर्ट पाहिजे गाईज. तशा मी चांगल्या व्हिडिओ टाकत जाईन. जशी म्हणजे एन्जॉयमेंट करतो मी तशी मी टाकत जाईन.
तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.